सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. आपण आज गीता रहस्य या ग्रंथाच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त इथे एकत्र आलेलो आहोत. सध्याच्या साथीच्या रोगाच्या परिस्थितीमुळे म्हणा, निर्बंधांमुळे म्हणा, आपल्याला प्रत्यक्ष भेटता येत नाहीये. त्यामुळे आपण या दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करून इथे हे चिंतन सत्र आयोजित करत आहोत. खरं तर भारतीय संस्कृतीचा आपण विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये अनेक दिनविशेष हे साजरे केले जातात. मात्र या सर्व दिनविशेषांमध्येही ज्यांना विशेष असं म्हणता येईल असे काही दिवस म्हणजे हे ग्रंथांच्या जयंतीचे दिवस असं मला वाटतं. जगातल्या अन्य प्राचीन संस्कृतींमध्ये त्यांच्या आजच्या पायिकांमध्ये अशी कोणत्या ग्रंथाची जयंती साजरी होते का नाही मला सांगता येणार नाही, तेवढा माझा अभ्यास नाही. मात्र भारतामध्ये अतिशय निष्ठेने, भक्तीने एक आपल्या गतस्मृतींची, आपल्या इतिहासाची आठवण म्हणून या जयंती साजऱ्या केल्या जातात आणि त्या केवळ महापुरुषांच्या नसून ग्रंथांच्याही असतात. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी या साजऱ्या झाल्या तर त्यात काही विशेष असं आहे असं म्हणता येणार नाही. पण त्याच वेळी जेव्हा या ग्रंथांच्या जयंती साजऱ्या केल्या जातात तेव्हा त्या ग्रंथांना जणू आपण एक चेतन पदार्थ मानतो आहोत. हे आपल्याला कुठेतरी नोंदवावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. जयंती ही चेतनाची असते, ज्याच्या ठाई एक चैतन्य आहे, ज्याच्या ठाई जीवत्व आहे, त्या पदार्थाची, पदार्थ हा शब्द तत्वज्ञानाच्या परिभाषेत मी इथे योजलेला आहे. तर चेतन सत्वांची जयंती ही साजरी केली जाते. त्यामुळे या प्रथेमागची एक सूक्ष्म दृष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे ग्रंथ, मग ते वेगवेगळ्या दार्शनिकांचे असोत, तत्वज्ञांचे असोत किंवा अवतारी पुरुषांनी सांगितलेले असोत, ते ग्रंथ आमच्यासाठी गुरु आहेत. ते जसा आमच्यासाठी श्रीकृष्ण आहे, जसे समर्थ रामदास आहेत, जसे ज्ञानेश्वर माऊली आहेत, तसेच त्यांची भगवद्गीता असेल, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे आमच्यासाठी तितकेच श्रद्धेचा विषय आहे. आज आमच्यात कृष्ण नाही, आज आमच्यात ज्ञानेश्वर माऊली नाहीये, म्हणजे अर्थात प्रत्यक्ष साकार सगुण अशा देहाच्या रूपात नाहीये. मात्र त्यांची ही त्रिकालाबाधित किंवा कालातीत अशी ही रूपडी ग्रंथांच्या रूपात आज आपल्यात उपलब्ध आहे. आजही आपण या ग्रंथांच्या माध्यमातून त्या त्या विभूतींशी जोडले जाऊ शकतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला आपण गीता जयंती साजरी करतो. आपण भाद्रपद कृष्ण षष्ठीच्या दिवशी ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करतो. माघ शुद्ध नवमी या दिवशी आपण दासबोधाची जयंती साजरी करतो. तशी आपण आंग्ल कालगणनेनुसार 30 मार्च या दिवशी गीता रहस्याची जयंती साजरी करतो. पहिल्या 3 सांगितलेल्या ग्रंथांचे वक्ते किंवा रचयिते हे निश्चितच अवतारी पुरुष, लोकोत्तर पुरुष, महापुरुष म्हणून पूज्य ठरले. आजही महाराष्ट्रातल्या घराघरात या विभूतींची पूजा केली जाते. पण आपण या सगळ्या परंपरेमध्ये जे चौथं नाव घेतलं, ज्या ग्रंथाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, त्या ग्रंथाचे रचयिते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जरी अध्यात्म किंवा श्रद्धा विश्वात पूजले जात नसले तरीही
महाराष्ट्राचं राजकारण असेल, समाजकारण असेल, प्रबोधन असेल आणि अर्थात धर्म आणि त्या धर्म क्षेत्रामधल्या क्रांती असतील, या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव हे अतिशय आदराने, श्रद्धेने आणि अग्रक्रमाने घेतलं जातं ते लोकमान्य टिळक. आणि त्यांचा ग्रंथ हा गीता रहस्य, लोकमान्यांनीच या ग्रंथाचं नामकरण करताना अगदी स्पष्ट असं शीर्षक दिलेलं आहे, गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र. तर अशी ही या ग्रंथाची जयंती आज आपण साजरी करतोय. माझ्या माहितीनुसार 30 मार्च 1911 रोजी या गीता रहस्याचं लेखन पूर्ण झालं. एकूण 4 टप्प्यात हे काम लोकमान्यांनी केलं. मंडालेमध्ये त्या कारावासामध्ये जेव्हा अनेक लोक विविध शारीरिक आणि मानसिक आधिव्याधींची बळी पडतात, अशा वेळी आपलं मनोधैर्य न गमावू देता अनेक प्रकारची संकट, अनेक प्रकारच्या कुवार्ता या कानावरून येत असताना आपलं मनोधैर्य पक्क राखत आणि केवळ आपलंच नव्हे तर या जनसामान्यांचंही मनोधैर्य टिकून राहावं, त्यांना एक धर्माचं अधिष्ठान प्राप्त व्हावं, या हेतूने लोकमान्यांनी गीता रहस्याची रचना केली. म्हणजे खर तर लोकमान्यांनी एक स्वाध्याय म्हणून, एक आत्मचिंतन, आत्मगत चिंतन म्हणून या गीता रहस्याची रचना केली असावी असं अनेकांचं मत आहे. मात्र महापुरुषांचं, लोकोत्तर पुरुषांचं केलेलं आत्मगत भाषण हे देखील मागून चालणाऱ्या अनुयायांसाठी, संपूर्ण समाजासाठी हे एखाद्या दीपस्तंभासारखं असतं. याचं अत्युत्तम उदाहरण म्हणजे हा गीता रहस्य ग्रंथ आहे असं म्हणता येईल. तर आज 112वी जयंती या गीता रहस्याची आपण साजरी करतोय. त्या निमित्ताने केसरी वृत्तपत्र संघातर्फे हे आपलं चिंतन सत्र आयोजित केलेलं आहे. आज आपण ज्या विषयाचं चिंतन करणार आहोत तो विषय आहे गीता रहस्यामधील लोकमान्यांना अभिप्रेत असणारा संन्यास मार्ग. कदाचित हे शीर्षक ऐकून अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल की सुरुवातीला असं सांगितलं गेलं की गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र असं या ग्रंथाचं शीर्षक स्वतः लोकमान्यांनी दिलंय, आणि अशा वेळी कर्मयोग शास्त्राच्या बरोबर विपरीत जो मानला जातो असा संन्यासाश्रम किंवा संन्यास योग, याबद्दल गीता रहस्यामध्ये काय मांडलेलं असावं, खरंच मांडलेलं असावं का, अशी एक शंका उपस्थित होऊ शकते. तर त्याचं एक प्रकारे उत्तर असं मी म्हणणार नाही, तितका समर्थ मी कदाचित नसेनही, पण त्याचा एक स्वाध्याय, त्याचं एक टिळकांच्याच भाषेत सांगायचं झालं तर एक बहिरंग परीक्षण आपण करायचा इथे प्रयत्न करणार आहोत. तर आपण आजच्या या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी लोकमान्यांच्या चरित्रातले 2 प्रसंग मला इथे अगदी धावत्या स्वरूपात मांडावेसे वाटतात. एक प्रसंग, पुण्याहून मुंबईला जात असताना ट्रेनमध्ये एकदा लोकमान्य आणि त्यांच्या सहकार्यामध्ये चर्चा चालली होती संन्यास धर्माला अनुलक्षून. संन्यास हा योग्य का अयोग्य, संन्यास हा पलायनवाद आहे का खरं एक प्रकारे हेतू, स्वार्थ सोडून लोकार्थ, परार्थ, समष्टीच्या अभ्युदयासाठी, निश्रेयसासाठी घेतलेला, निवडलेला प्रयत्नांचा
लोकोत्तर मार्ग म्हणजे संन्यास आहे, अशी ती चर्चा होती. आणि त्यावेळी या संन्यास धर्माचं महत्व लोकमान्य अगदी हिरिरीने करत होते. हिरिरीने मांडत होते लोकमान्य. काय तर संन्यास धर्माचं या पूर्ण धर्मसंस्कृतीमध्ये असणारं महात्म्य. आणि हे सगळं दुरून ऐकणारे स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाले. पुढे त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि टिळकांच्या वाड्यामध्ये काही दिवस स्वामी विवेकानंद हे मुक्कामासाठी राहिले. असं आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या आणि लोकमान्यांच्या चरित्रामध्ये प्रसंग रंगवलेला आपल्याला आजही वाचता येतो. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे चिरोल केस प्रकरण. चिरोल ही केस त्यावेळी लोकमान्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये फार गाजली. चिरोल साहेबाने, जो त्यावेळच्या टाइम्स ग्रुप मधला एक संपादक होता, त्याने लोकमान्य टिळकांविरुद्ध विचित्र अशी राळ आपल्या वृत्तपत्रातल्या लेखनातून उठवून दिली. अनेक प्रकारचे दावे त्याने लोकमान्यांवर केले. त्यामध्ये या सगळ्या असंतोषाला या माणसाने कसं तोंड फोडलंय, किंवा एक प्रकारे जी खदखद आपण ज्याला क्रांती म्हणतोय, ती तात्कालीन ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने एक प्रकारचं बंड होतं, बंडाळी होती. आणि त्याला कारणीभूत ही व्यक्ती कशी आहे? ही व्यक्ती म्हणजे अर्थात लोकमान्य टिळक. असं सगळं एक आजच्या भाषेत ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो, ते त्याने आपल्या वृत्तपत्रामध्ये आपल्या स्तंभातून मांडलं. अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप लोकमान्य टिळकांवर केले. आणि या सगळ्याची दखल लोकमान्यांनी घेतली आणि त्या विरुद्ध केस दाखल केली. हा सगळा प्रकार म्हणजे ते चिरोल प्रकरण हे आपल्याला लोकमान्यांच्या चरित्रात विस्ताराने पाहता येईल. मात्र अखेरीस असं झालं की ही चिरोल केस लोकमान्य हरले. ब्रिटनच्या भूमीवर जाऊन त्यांना ती केस लढायला लागली होती. आणि तिथे जेव्हा ते हरले तेव्हा खूप कर्ज लोकमान्यांवर झालं होतं. अक्षरशः राहतं घर हे गहाण ठेवायला लागलेलं होतं. आणि अशा वेळी जेव्हा ते केस हरले तेव्हा सहकार्यांना वाटलं आता बहुतेक त्याचा काहीतरी विपरीत परिणाम टिळकांच्या मनावर किंवा प्रकृतीवर होईल. सगळे काळजीत होते. मात्र तो आपल्या विरुद्ध गेलेला कोर्टाचा निकाल टिळकांनी शांतपणे ऐकला. ते आपल्या निवासस्थानी आले. त्यांनी काही तास शांत झोप घेतली. त्यांच्या बरोबरची जी काही मंडळी होती त्यांना काळजी लागली की असं का, कदाचित इतका ताण आला असेल, सहन होत नसेल. त्यांनी लोकमान्यांना पृच्छा केली की तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय, केवढं हे आता मोठं संकट आपल्यावर आलंय. त्यावर लोकमान्यांचे काढलेले उद्गार फार प्रसिद्ध आहेत. लोकमान्य म्हणाले, अहो झालं ते झालं, पण हरलो केस, हरकत नाही. मात्र आता मला त्याची काही फार चिंता वाटत नाही. मी ही केस हरलो आणि त्यामुळे माझं राहतं घर कदाचित त्याचा लिलाव होईल, मला रस्त्यावर यावं लागेल लोकांच्या दृष्टीने, पण हरकत नाही. असं जर झालं तर मी केसरीमध्ये 1 वर्षाची रजा मागून घेईन आणि या 1 वर्षाच्या रजेमध्ये अजून ग्रंथांचं, संकल्पित ग्रंथांचं लेखन पूर्ण करीन आणि त्या ग्रंथांच्या विक्रीतून आर्थिक निधी उभा करेन आणि या सगळ्या कर्जातून बाहेर येईन. आणि दुसरं वाक्य फार महत्वाचं होतं. म्हणाले, ठीक आहे, अशी संकटही येणारच. आपल्यापेक्षाही मोठ्या मोठ्या रामकृष्णादी अवतारी पुरुषांना ही संकट चुकली नाहीत, तर आपल्यावर आली. याचं वैषम्य, याचं दुःख आपण काय मानावं?
आता मला ह्या सगळ्याचा राष्ट्रीय चळवळीसाठी, क्रांतीसाठी कसा उपयोग करून घेता येईल असा मी विचार करतोय. हे सगळे टिळकांचे उद्गार, हे वक्तव्य ऐकून त्यांचे सगळे सहकारी इतके चपापले. या इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये या पुरुषाचं मनोधैर्य अजून इतकं कसं शांत राहिलंय, कसं हे स्थैर्य टिकून आहे, याचं आश्चर्य सगळ्यांना वाटलं. मी हे दोन प्रसंग अशासाठी उद्धृत केले. पहिला प्रसंग सांगितला तो टिळकांच्या मनामध्ये असणारी संन्यासाश्रम आणि संन्यासाश्रमाचा अवलंब केलेल्या महापुरुषांविषयीची भक्ती, श्रद्धा, आदरभाव हा श्रोतृवर्गाच्या लक्षात यावा यासाठी. आणि दुसरा प्रसंग उद्धृत केला, लोकमान्य स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपण ज्याला पर्सनल लाईफ असं आज म्हणतो, त्या वैयक्तिक जीवनामध्ये किती तटस्थपणे या सगळ्या येणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीकडे पाहत होते. हा तटस्थपणा मनाचा येण्यासाठी मनाला संन्यास हा आत्मसात झालेला असावा लागतो. या सगळ्या कथनाचं तात्पर्य हे आहे की संन्यास हा टिळकांच्या जीवनामधला एक फार मोठा अविभाज्य असा भाग होता. स्वामी विवेकानंदांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो, त्यांचे उल्लेख जेव्हा वाचतो, तेव्हा त्यांचा निर्देश हा उल्लेख योद्धा संन्यासी म्हणून केला जातो. तसा जर त्या पार्श्वभूमीवर लोकमान्यांचा निर्देश करायचा झाला तर एक संन्यस्त कर्मयोगी असा टिळकांचा निर्देश आपल्याला करावा लागेल. स्वाभाविकच संन्यस्त कर्मयोगी हे दोन शब्द जेव्हा एकत्र आपण उच्चारतोय तेव्हा अनेकांना हा वदतो व्याघात आहे असं वाटेल, की विप्रतिषेध आहे. दोन्ही विशेषण ही परस्पर विसंगत आहेत, पूरक नाहीयेत, आणि अशा वेळी लोकमान्यांना ती लावली जात आहेत. मात्र लोकमान्यांच्या त्या लोकोत्तर चरित्राचं जर खरं मर्म असेल, जे काही ते क्रक्स असं आपण सांगू शकू, ते आहे हे त्यांचं संन्यस्त कर्मनिष्ठत्व, कर्मनिष्ठा. आणि ती कर्मनिष्ठा करत असताना त्यांची असणारी संन्यस्त वृत्ती ही या पूर्ण गीता रहस्यामध्ये कशी प्रतिबिंबित झाली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. या सगळ्या विचाराचा आपल्याला श्री गणेशा करायचा असेल तर अर्थातच श्रीमद भगवद्गीतेमधला जो 5वा अध्याय आहे, ज्याला संन्यास योग या नावाने ज्या अध्यायाचा उल्लेख होतो, पुष्पिकेमध्ये आपण वाचलं किंवा ऐकलं असेल, ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे संन्यास योगो नाम 5मोऽध्यायः. ही पुष्पिका आपण अनेक वार ऐकली असेल, त्यावरून आपल्याला हे कळत नकळत आत पोहोचलं असेल की 5वा गीतेतला अध्याय हा संन्यास योग आहे. जर गीतेचा पूर्ण आपण विचार केला, त्या गीतेचे एक एक अध्याय, दुसऱ्या अध्यायापासून 18व्या पर्यंतचे जे अध्याय आहेत, हे खर तर त्या निश्रेयस प्राप्तीची, मोक्ष प्राप्तीची जी वेगवेगळी साधनं आहेत, जे वेगवेगळे मार्ग आहेत, त्या सगळ्या मार्गांचे एक विहंगम दर्शन या गीतेमध्ये एकेका अध्यायामध्ये एकेका योगामध्ये मांडलेला आहे. जेव्हा गीतेमध्ये सांख्य आणि योग हे दोन शब्द येतात, फसवे अतिशय शब्द आहेत गीतेच्या परिभाषेचा विचार केला असता. सांख्य आणि योग हे शब्द ऐकल्यावर आपल्या कल्पनेत जी भारतीय संस्कृतीतली षड्दर्शन परंपरा आहे, त्यातही विशेषतः आस्तिक दर्शनांची परंपरा, त्यामध्ये असलेली कपिल प्रणित सांख्य दर्शन आणि पतंजली प्रणित योग दर्शन, ही दोन दर्शनं आपल्याला आठवतात. मात्र खुद्द गीतेमध्ये जेव्हा
सांख्य आणि योग हे दोन शब्द वापरले जातात, त्यांचा पारिभाषिक अर्थ हा अतिशय वेगळा गृहीत धरलेला असतो. गीतेच्या परिभाषेमध्ये सांख्य हा शब्द ज्ञान मार्गाचा प्रतिनिधी आहे आणि योग हा शब्द कर्म मार्ग, कर्मयोग, कर्मनिष्ठा या विचारसरणीचा प्रतिनिधी आहे. पुढे गल्लत अशी होत जाते की गीतेतल्या प्रत्येक अध्यायाच्या शीर्षकाला योग हा शब्द लावला जातो. त्यामुळे नेमकं योग म्हणजे काय अपेक्षित आहे हे लोकांना कळत नाही. योग या शब्दामध्ये जोडलं जाणं, युज असा धातू आहे, जोडले जाणे. तर त्या परमात्म्याला जोडणारा असा जो मार्ग आहे, तो मार्ग त्या एकेका अध्यायामध्ये मांडला गेला आहे आणि ते जोडणारं तत्व आहे, जोडणारी विचारधारा आहे. म्हणून त्या जोडणाऱ्या विचारधारेला योग असा शब्द पुन्हा नंतरच्या त्या परंपरेच्या अनुयायांनी लावलेला आहे. मुळात गीतेमध्ये जेव्हा योग हा शब्द वापरला जातोय, तेव्हा तो शब्द हा विशेषत्वाने कर्म मार्गाचा प्रतिनिधी आहे. तर सांख्य किंवा ज्ञान मार्ग आणि दुसरा कर्म मार्ग किंवा ज्याला योग मार्ग असं गीता म्हणते, या दोन्हीमध्ये एक सरधोपट स्थूलमानाने वर्गीकरण असं केलं जातं की ज्ञान मार्ग हा संन्याशांचा मार्ग आहे आणि दुसरा कर्म हा अर्थात गृहस्थांचा मार्ग आहे. भारतीय परंपरेमध्ये 4 आश्रमामध्ये पूर्ण समाज व्यवस्था ही विभागलेली होती. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे या 4 विभागामध्ये विभागलेलं होतं. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे हे 4 आश्रम. आणि या 4ही आश्रमामध्ये अर्थात सर्वात शेवट येणारा आश्रम ज्याला परिव्राजक, यती किंवा संन्यासी असं म्हटलं जातं तो. आता या 4थ्या आश्रमाचा या समाजामध्ये असलेला अंतर्भाव लक्षात घेता या एका आश्रमाचं स्वरूप आपल्याला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. संन्यास जेव्हा ग्रहण करायचा तेव्हा आपले सर्व भौतिक लौकिक नातेसंबंध संपवून न्यस्तम मया, संन्यास या शब्दाची फोड आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल. संन्यास या शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे, प्रिफिक्स आहे. नी हा देखील एक उपसर्ग आहे आणि अस हा धातू आहे. सम अधिक नी अधिक अस या धातूचं घय स्वरूप संन्यास असं होत. आता याचा अर्थ नेमका काय? न्यास, नी असं याचा सरळ अर्थ त्याग, सोडणे, टाकणे असा होतो. आणि अगदी यथार्थपणे सम्यकतया, यथार्थ जसं हवं तसं, जे हवं ते त्यागणं याला संन्यास असं म्हटलंय. म्हणजे ज्या कर्मामध्ये, ज्या विचारधारेमध्ये त्याग हा मध्यवर्ती आहे, त्या विचारधारेला संन्यास असं म्हटलंय. आता हा त्याग कसला आहे, इथे सगळी पंचायत सुरू होती. गीतेमधलाच अंतरंगातला एक संन्यासाचा अर्थविचार आपण पाहिला, लक्षात घेतला तर तिथे इतकं स्पष्ट म्हटलंय, काम्यानां कर्मणां न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. आता यालाच अजून एक समान धागा, समान सूत्र आपल्याला मत्स्य पुराणामध्येही मिळतं.
मत्स्य पुराणातही या संन्यास शब्दाची व्याख्या लक्षण केलेलं आहे. संन्यास कर्मणाम न्यासः कृतानाम अकृतैः सह कुशला कुशलाभ्याम तु प्रहाणम न्यास उच्यते. न्यास कुशल अकुशल, अनुकूल प्रतिकूल, आवडीचं नावडीचं असं प्रत्येक कर्म सोडणं. जे काम्य प्रायश्चित्त किंवा नैमित्तिक आहे ते सर्व प्रकारचं कर्म सोडणं म्हणजे न्यास किंवा संन्यास. विशेषतः जी काम्य कर्म आहेत, काम्य याचा अर्थ ज्या आपल्या मनातल्या सुप्त इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जे कर्म केलं जातं त्या कर्माचा त्याग करणं, ती कर्म टाकणं, सोडणं म्हणजे संन्यास. आता या संन्यासामध्येही अनेक प्रकार आहेत. अगदी त्यांच्या बाह्यचर्या म्हणजे ज्याला एक आचार विचाराचा पद्धतीचा मार्ग असं म्हटलं तर त्याच्यावरूनही त्या संन्यासामध्ये 4 किंवा 6 प्रकार पडलेले आहेत. 4 प्रकार म्हणजे कुटीचक, बहुदक, हंस आणि परमहंस असा म्हणजे ज्याला चतुर्धा संन्यास असं म्हटलेलं आहे. हा 4 प्रकारचा संन्यास. कुटीचक म्हणजे एका ठिकाणी कुटी बांधून राहणारे, ज्याला क्षेत्र संन्यासी असंही म्हटलं जातं. जे इकडे तिकडे कुठे भ्रमण करत नाहीत, विचरण करत नाहीत, ते कुटीचक. दुसरे आहेत बहुदक. बहुदक नावातच आहे, अनेक ठिकाणचं पाणी पिणारे. म्हणजे काय, नाना तीर्थ क्षेत्री यात्रा करत, ज्याला परिव्राट असं म्हटलं जातं, भ्रमंती करत फिरणारे, ते दुसरे आहेत, बहुदक आहेत. तिसरे आहेत ते हंस आहेत आणि चौथे आहेत ते परमहंस आहेत. नारद परिव्राजक उपनिषद किंवा जाबालोपनिषद अशा उपनिषदांमध्ये या वेगवेगळ्या संन्यास प्रकारांची विस्तृत चर्चा केलेली आहे. अजून अधिक 2 असे संन्यासाचे प्रकार म्हणजे तुरीयातीत आणि अवधूत. एकूण संन्यासाचे प्रकार किती याचा आपण थोडक्यात आढावा इथे घेतला. मात्र हे सगळे जे प्रकार आहेत ते संन्यासाचा बाह्यचर्येचा भाग. तो कसा राहतो, किती दंड धारण करतो, वस्त्र कसं असतं, त्याचं गंध कसं असतं, तो नमस्कार करताना कसा करतो, ह्या सगळ्याचा जो विचार आहे. एका गावामध्ये एका नगरामध्ये त्याने किती दिवस किती रात्री राहावं, भिक्षा किती घरी मागावी, कशात मागावी, कसल्या कोणत्या अन्नाची मागावी, हा सगळा प्रकार या प्रकारावरून या चर्येवरून जो ठरतो तो हा संन्यास प्रकारांचा भाग. मात्र त्या संन्यासाच्या ग्रहणामागे, संन्यास धारणेमागे, दीक्षेमागे 2 मूलभूत विचार आपल्याला दिसतात आणि ते खरे संन्यासाचे प्रकार आहेत. ते म्हणजे एक आहे विविदिशा संन्यास आणि दुसरा आहे विद्वत संन्यास. आपल्याला असा प्रश्न पडेल की हे सगळे संन्यासाचे प्रकार करून ऐकायचं जायचंय काय, तर आपण गीता रहस्यामधला संन्यास योग, लोकमान्यांना अभिप्रेत संन्यास योग जेव्हा पाहतोय तेव्हा मूळ संन्यासाची धारणा काय, संन्यास या शब्दामागची, या आश्रमामागची कल्पना काय, हे जाणून घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय टिळक काय सांगतायत हे आपल्याला लक्षात येणार. तर त्यासाठी आपण पाहतोय विद्वत संन्यास आणि विविदिशा संन्यास या 2 प्रकारांचा मूळचा गाभा. विविदिशा संन्यास याचा अर्थ विद असा धातू आहे, जाणणं किंवा ते परब्रह्म तत्व, परमात्म तत्व, कैवल्य पद प्राप्त करणं. विद धातू आणि त्याची इच्छा, इच्छार्थक रूप आहे विविदिशा. त्या ज्ञानाच्या इच्छेने, त्या परब्रह्म प्राप्तीच्या इच्छेने जो संन्यास केला जातो, घेतला जातो,
तो विविदिशा संन्यास आहे. आणि खरा ज्या दिवशी वैराग्याचा उदय होईल, एक उपनिषदातलं वचन आपल्या सर्वांच्या कानावर गेलेलं असेल यापूर्वी, यदहरेव विरजेत तदहरेव परिव्रजेत. ज्या दिवशी विरक्ती येईल, ज्या क्षणी विरक्ती येईल त्या क्षणी संन्यास घ्यावा. न्यस्तम मया असं म्हणून अक्षरशः काखावर कराव्यात. सोडलं मी असं म्हणून निघून जावं. मी कायम व्याख्यानामध्ये एका संन्यासाची गोष्ट सांगतो. हा जो संन्यासी आहे, सगळं आपलं घरदार सोडून आपल्या कुटीमध्ये गावाबाहेर राहत होता. सर्वस्वाचा, सर्व संघांचा याने त्याग केलेला होता. आणि असा हा सर्वस्व त्याग करून एका कोपऱ्यात वनामध्ये बसलेला हा संन्यासी, आश्रमामध्ये काही नाही, नित्य उठावं, स्नान करावं, केवळ 2 लंगोट्या एवढी त्याची संपत्ती आहे. आणि त्यातली एक लंगोटी कटीला आणि एक लंगोटी दोरीवर वाळत घातलेली, अशी घरात परिस्थिती आहे. दुसरं काहीही वस्तू, आर्थिक निधी असा काही त्याच्या आश्रमात ठेवलेला नाही, बँक बॅलन्स नाही. असा हा यती केवळ कौपीन मात्र संग्रही, याच्याही आश्रमात उंदरांचा एकदा सुळसुळाट झाला. उंदीर त्याच्या लंगोट्या कुरतडायला लागले. आता लंगोटी कुरतडल्यावर लज्जा रक्षणाचा मोठा प्रश्न त्याच्या समोर उद्भवला. जेव्हा तो माध्यान्नीपेक्षा अपराह्न काळी गावामध्ये भिक्षा मागायला जायचा, तेव्हा त्याचं लज्जा रक्षण या लंगोटीने, कौपिनेमुळे होत होतं. ती कौपिनच म्हणजे लंगोटी, हे उंदीर कुरतडत होते. आता या उंदरांचं करायचं काय असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा त्याला एकाने सल्ला दिला की तू मांजर पाळ. मांजर पाळली. मांजर या उंदरांना मारायला लागली. थोड्या दिवसात सगळ्या उंदरांचा फडशा या मांजरीने पाळला. मात्र नंतर या मांजरीची उपासमार व्हायला लागली त्या जंगलामध्ये. आता त्या मांजरीची होणारी उपासमार या यतीला बघवेना, आणि अर्थात त्या बरोबरीने जर मांजरीला सोडून दिलं गावात, तर इथे पुन्हा उंदरांचा सुळसुळाट झाला तर काय, असा प्रश्नही मनात जो घर करून बसला होता त्याच्यापासून पिच्छा सोडवता येईना. म्हणून मग त्याने जेव्हा गावात जाऊन पृच्छा केली की मांजरीचं भरण पोषण होऊ शकेल असा मार्ग काय, तर लोकांनी सांगितलं, आमच्यापैकी एक मोठा धनिक आहे, त्याला जाऊन सांगा. धनिकाकडे गेल्यावर त्या धनिकाने एक दुभती गाय या संन्याशाला दान देऊन टाकली. झालं, त्या मांजरीचा दुधाचा प्रश्न सुटला. पण आता संन्याशाला त्या गायीची वास्तपुस्त पाहायला लागली. गायीला हिरवा चारा आला, तिच्या गोठ्याची साफसफाई आली, तिची निगराणी आली, ते काम लागलं. हळूहळू त्याचं नित्य ध्यान, देवतार्चन, आन्निक भाग हा मागे पडायला लागला. होता 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 त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्याला उपासनेला वेळ मिळत नाही, आता ह्या गायीची वास्तपुस्त कशी पाहावी. म्हणून हा संन्यासी पुन्हा गावात आला. तर गावात त्याने सांगितलं, काय सांगू यती महाराज, आमच्या गावात कुंभार आहे, त्याला अनेक मुली आहेत. एका मुलीचं काही केल्या लग्न होत नाहीये, बिचारीचं वयही आता उलटून गेलं लग्नाचं. निराधार अशी, म्हणजे वडील आई आहेत पण आता तेही म्हातारे झालेले आहेत, तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. तर तिला असं करा, तुम्ही आसरा द्या आणि ती गायीचं बघेल. संन्यासी महाराज उदार होते, ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. त्या मुलीला त्याने आश्रमात ठेवलं आणि ती गायीची वास्तपुस्त पाहायला लागली. यती महाराज आता जेवढ्या घरामध्ये रोज भिक्षा मागत त्याच्या दुप्पट घरं त्यांना भिक्षा मागायला लागली, कारण आता या कन्येचंही भरण पोषण त्यांच्यावर आलं. बरं, आता कन्या राहायची म्हटल्यावर आश्रमामध्ये त्यांच्या विशेष सोय नव्हती, दुसरी कुटी उभारायला लागली. आता त्या कन्येचं पोषण भिक्षांनावर किती दिवस होणार, त्यामुळे मग त्यांनी विचार केला, थोडं बियाणं त्यांनी आणलं आणि आश्रमा बाजूच्या जमिनीमध्ये ते बियाणं पेरलं. झालं, तिथे
काही धान्य उगवलं आणि जेव्हा त्या गावामध्ये शेतसारा गोळा करण्यासाठी राजकीय मंडळी, मंत्र्यांचे नेमलेले अधिकारी आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या जंगलामध्येही कोणीतरी शेती करतंय, पीक घेतंय. आणि कोण घेतंय? तर तो त्याचा कर त्या पिकावरचा भरत नाही. म्हणून त्या संन्याशाला त्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी पकडून राजदरबारात नेऊन उभं केलं. आणि राजाने विचारलं, काय हो यती महाराज, तुम्हाला हे शोभतं का? राजस्व तुम्ही बुडवताय, हे तुमच्या संन्यास धर्मांमध्ये सांगितलेलं आहे का? हा प्रश्न ऐकल्यावर त्या यतीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. अरे म्हणाला, हा सगळा खटाटोप कशामुळे झाला? मी एका लंगोटीचा संग्रह केला, लंगोटीचा मोह धरला, ती फाटतीये हा मोह मला झाला, लज्जा रक्षणाचा मोह मला झाला, म्हणून हा सगळा प्रपंच माझ्या मागे लागला. हा बोध झाला आणि अक्षरशः त्या क्षणी नस्तम मया म्हणून त्याने नेसूची लंगोटी पण सोडून दिली आणि तो खरा संन्यासी होऊन निघून गेला. कथा संपली, दृष्टांत संपला. मला यातून सांगायचंय काय? यदहरेव विरजेत तदहरेव परिव्रजेत. ज्या क्षणी तो बोध झाला, मला कशाचीही या जगात गरज नाही, आत्मनी तुष्टहा. मुंडकोपनिषदामध्ये त्याला आत्मरती, आत्मक्रीड असं म्हटलेलं आहे. जो स्वतः तृप्त आहे, स्वतःचा आनंद होऊन जो राहिलाय, तो खरा संन्यासी आहे, तो विद्वत संन्यासी आहे. मग त्याने ते वस्त्र धारण करो न करो, दंड धारण करो न करो, बाकीच्या सगळ्या नियमांचं विधींचं पालन करो न करो, तो संन्यासीच होतो, तो विद्वत संन्यास. मात्र जिथपर्यंत ते परमज्ञान झालेलं नाही तिथपर्यंत सगळी विधिविधानं सांभाळली जातात, सगळं सोवळं ओवळं पाळलं जातं, नित्यकर्माचं ही कांड हे सांभाळलं जातं, तो म्हणजे विविधिषा संन्यास. अजून एक प्रकार याच्यात काढलेला आहे, तो म्हणजे वृत्ती संन्यास आणि वस्त्र संन्यास. वृत्ती संन्यास म्हणजे वृत्ती संन्यस्त करणं, वृत्तीने त्याग करणं. मग हा कर्माचा त्याग नव्हे तर कर्मफलाच्या आशेचा त्याग करणं. आणि दुसरा हा वस्त्र संन्यास आहे, म्हणजे मनातनं तो कर्मफल त्याग जमो न जमो, किमान बाहेरची जी वस्त्र आहेत ती टाकणं, गृहस्थाची लक्षणं टाकणं आणि संन्याशाची केवळ लक्षणं धारण करणं, भगवी वस्त्र पांघरणं, दंड धारण करणं. स्वतः भगवतपाद आद्य शंकराचार्य आपल्या चरपट पंजरिका नामक स्तोत्रात आम्हाला सांगतात की जटिलो मुंडी लुंचित केशः काशायांबर बहुकृत वेशः पश्यन्नपि च न पश्यसि मूढ उदर निमित्तम बहुकृत वेशः. जटा कोणी वाढवतय, कोणी केशांचं लुंचन करतय, केस उपटतय, काशायांबर धारण करतय, कोणी दिगंबरच राहतय, कोणी दंड धारण करतय, कोणी हातावर भिक्षा घेतय, असे सगळे नाना तऱ्हा आहेत. पण या सगळ्या उदरनिमित्तम बहुकृत वेशः, ह्या सगळ्या उदरासाठी केलेल्या क्रिया आहेत, पोटार्थी आहेत सगळे. पोटार्थी बहुरूपी नटती अशी खरी आतली गत आहे. तर हे सगळे वस्त्र संन्यासी आहेत, ते वृत्ती संन्यासी आहेत. तर अशा सगळ्या संन्यास धर्माचा, संन्यास विचारसरणीचा विचार करत असताना जेव्हा गीतेमध्ये हा 5वा अध्याय सांगितला जातोय संन्यास योग म्हणून, त्याच्यावरचं भाष्य करताना लोकमान्य टिळक नेमकं काय सांगतायत, हा खरा चिंतनाचा विषय इथे. या सगळ्या चर्चेची सुरुवात कुठे झालीये तर या 5व्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी निर्वाळा दिलाय. संन्यासः कर्मयोगश्च निश्रेयस करौ उभौ तयोः तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हा निर्वाळा स्वतः संन्यास योग
म्हणून जो भगवंतानी सांगितला त्या अध्यायामध्ये दुसऱ्याच श्लोकात स्वतः भगवंतानी देऊन टाकले आणि पुढे हा अध्याय त्याचा विस्तार झाला. अर्जुनाचा मुळात प्रश्न हा आहे की हे श्रीकृष्णा, एकदा सांगतोयस की हा ज्ञान मार्ग, ती ज्ञाननिष्ठा ही चांगली आहे, आणि लगेच दुसऱ्यांदा सांगतोय जरी ज्ञाननिष्ठा चांगली असली तरी कर्मत्याग करून चालणार नाही. संन्यासम कर्मणां कृष्ण पुनर्योगम च शंससी यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. कर्मणाम संन्यासम, एकदा सांगतोयस कर्माचा संन्यास श्रेष्ठ आहे. पुनर्योगम च शंससी, आणि पुन्हा सांगतोयस कर्मयोग हा पण चांगला आहे. अरे बाबा, इतका बुद्धिभेद कशाला करतोयस? त्यातलं नेमकं खरं श्रेयस्कर तत्व काय ते सांग, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्याच्यावर भगवंतानी हे उत्तर दिलेलं आहे, निर्वाळा दिलेला आहे की सद्यस्थळी प्रकृतस्थळी तयोः तू कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोग हाच श्रेष्ठ आहे. मग ह्या सगळ्या अध्यायाला असा स्पष्ट निर्णय भगवंतानी दिलेला असताना अध्याय पुढे वाढलाच कसा हो, संन्यास मार्ग सांगितलाच कसा? तर त्याचं उत्तर असं आहे की कर्म संन्यास आणि कर्मयोग हे जे दोन सकृतदर्शनी दोन वेगळे मार्ग, दोन वेगळ्या निष्ठा वाटतायत, त्याचा जो अंतर्भाग आहे, त्याचं जे स्वरूप आहे, त्यामध्ये जी आजच्या भाषेत अर्हता सांगितलेली आहे, एलिजिबिलिटी, ती मुळात एकच आहे, समान आहे. केवळ बाह्य रूपावर हे दोन भेद आपण पाडत असलो तरी त्या दोनही मार्गांचं आचरण करणाऱ्या साधकाची जी आंतरिक स्थिती आहे ती दोन्हीकडे सारखी आहे. आणि हे सांगण्यासाठी संन्यासाची लक्षणं, संन्यास धर्माची लक्षणं भगवंतानी सांगितली. म्हणजे खर तर या संन्यास योग या अध्यायामध्ये कर्माचा त्याग करणाऱ्या व्यक्तीची मनोधारणा कशी आहे, त्याची मानसिक, ज्याला पोहोच असा हिंदीत शब्द आहे, तो कुठपर्यंत पोहोचला आहे, त्याची तयारी किती झाली, म्हणजे त्या कर्मत्यागाची तयारी होण्यासाठी आधी त्याची मनोभूमिका किती पक्की हवी, ही या अध्यायामध्ये भगवंतानी उलगडून दाखवली. मात्र ही उलगडून दाखवत असताना भगवंताला संन्यास मार्गाचा बडीवार करायचा नाहीये, संन्यास मार्गच मोठा आहे असं सांगायचं नाहीये, तर त्या संन्यास मार्गामधला जो मनोभूमिकेचा भाग आहे, जी मनाची पक्की तयारी आहे, भगवत्पाद आद्यशंकराचार्यांनी ज्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत, साधन चतुष्टय असं आचार्य ज्याला म्हणतात, ब्रह्मसूत्राच्या पहिल्या उपोद्घातामध्ये या सगळ्याचा निर्देश आचार्यांनी केलेला आहे, ज्याला अध्यास भाष्य म्हणून आपण ओळखतो. त्या पूर्व पीठिकेमध्ये आचार्य सांगतात की ज्याचा इहामूत्र फलभोग विराग झालाय, इह म्हणजे या लोकीचा फलभोग, ऐश्वर्य उपभोगावं अशी इच्छा, आणि अमूत्र म्हणजे स्वर्गलोकी मिळणारे भोग ते मिळवण्याची इच्छा ज्याची संपली आहे. दुसरं आहे नित्यानित्य वस्तू विवेक, नित्य काय अनित्य काय याचा विवेक ज्याला आत्मसात झालाय. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, हा शंकराचार्यांच्या दर्शनानुसार ज्याला बोध झालाय, ठसलाय. शमादी षट संपत, शम दम उपरती तितिक्षा समाधान, ही सगळी संपदा षट संपत्ती ज्याच्या ठाई अंगी बांधलीये, मुरलीये, आणि ज्याला मुमुक्षुत्व आहे, जो मोक्षाची इच्छा करतो, तो या मार्गामध्ये, तो या संन्यस्त मार्गामध्ये पात्र आहे. मात्र खरी मेख अशी आहे की कर्मयोग मार्ग जो सांगितलाय त्या कर्मयोगामधलीही जी अर्हता आहे, त्या अर्हतेचे निकष, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, हे याच सगळ्या धारणेवर अवलंबून आहेत.
हे लोकमान्य तिथे स्पष्ट करतात. लोकमान्यांनी म्हणजे जर गीता रहस्यामधला संन्यास योग विचारात घ्यायचा झाला तर ज्याला पूर्वार्ध गीता रहस्याचा म्हणता येईल, त्या पूर्वार्धामध्ये एक स्वतंत्र प्रकरण या सगळ्याचा विचार करण्यासाठी लोकमान्यांनी लिहिलेला आहे. 11वं प्रकरण आहे, नावच संन्यास व कर्मयोग असं आहे. आणि अर्थात त्या प्रकरणाची सुरुवात लोकमान्यांनी संन्यास हा कर्मयोगश्च निश्रेयस करावुभौ या श्लोकाने केलेली आहे. आणि अर्थात पुढे जेव्हा गीताध्याय संगती लावली जाते, आणखी काही प्रकरण आहेत, कर्मविपाक, सिद्धावस्थावलोक व्यवहार, या प्रकरणामध्येही या संन्यास या शब्दामागची गीतेमध्ये अपेक्षित असणारी नेमकी धारणा लोकमान्यांनी स्पष्ट केलेली आहे. संन्यास म्हणजे वस्त्र संन्यास, संन्यास म्हणजे कर्मत्याग, हा गीतेत सांगितलेल्या संन्यास मार्गामध्ये अपेक्षित नाही, हे लोकमान्य टिळक हिरिरीने मांडतात. त्याच्यासाठी लोकमान्यांनी 2 प्रकारचे मार्ग हे पाश्चात्यांनी कसे मांडले, 2 प्रकारच्या या मार्गाकडे बघायच्या दृष्टी पाश्चात्यांनी कशा मांडल्या त्या तिथे कोट केलेल्या आहेत, त्या उद्धृत केलेल्या आहेत. सेली नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला, त्याचं मत ते सांगतायत. ते म्हणतात, म्हणजे त्या सेलीचं जे वचन आहे ते कोट करतात, ऑप्टिमिझम अँड पेसिमिझम अशी 2 नावं या सगळ्या मतांविषयी, म्हणजे जी सगळी तत्व विचाराला वाहिलेली मतमतांतर आहेत, त्या सगळ्यांचं विभाजन या 2 मार्गात या सेलीने केलेला आहे. आता त्यातला पेसिमिझम हा जो आहे तो दुर्मुख, सब्बम दुःखम, सगळं दुःखमय आहे, हे जग दुःखमय आहे, याच्याकडे पाठ फिरवा, काही नाहीये ह्याच्यात ठेवले, असं म्हणून, म्हणजे पेसिमिझमचा अर्थ करायचा झाला तर रड्या, दुर्मुखलेला, दुर्मुख नाम संवत्सर असा आपण शब्द वापरतो त्याला. तर असा रड्या आणि दुर्मुखलेला दृष्टिकोन ज्याचा या जगाविषयी, जीवनाविषयी आहे, अशा मतप्रवाहाला अनेकांनी संन्यास मार्ग म्हणून संबोधला. आणि अर्थात दुसरा जो आहे तो ऑप्टिमिझम, म्हणजे आशावादी, उत्साहवादी, प्रयत्नवादी, म्हणजे जे कुठेतरी या अख्ख्या जगात राहून, सिस्टीम मध्ये राहून, व्यवस्थेत राहून व्यवस्था बदलायचा प्रयत्न करतात ते. आता ही जी वर्गीकरणाची भूमिका आहे ती पाश्चात्य विचारवंतांनी घेतलेली असली तरीही मुळात भारतीय धारणेमध्ये असणाऱ्या संन्यास मार्गाला ही मांडू शकत नाही, हे सर्वप्रथम लोकमान्यांनी निर्देश इथे केलेला आहे. आपल्याला बरेच वेळा संन्यास मार्ग म्हणजे करून सवरून भागल्याने देवपूजेला लागला या म्हणीत जे मांडलेला आहे, म्हणजे काही जमलं नाही आयुष्यात की संन्यास घ्यावा, काही करू शकला नाही, काही कर्तृत्व नसेल तर जाऊ दे मरू दे म्हणून तो संन्यासी झाला, यती झाला. ही जी आपली संन्यासाविषयीची धारणा आहे ती सर्वप्रथम लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये खोडली आहे. संन्यासाचं नेमकं रूप काय आहे हे म्हणताना त्यांनी 2 पुन्हा इंग्रजी शब्द योजले, ते जास्त चपखल आहेत असं आपल्या लक्षात येईल. एक एनर्जिझम आणि दुसरा क्विटिझम. एक प्रयत्नवादी, प्रयासवादी आणि दुसरे त्यागवादी. त्यागवाद हा शब्द भारतीय संन्यास परंपरेला साजेस आहे. तिथे कुठेही ज्याला पेसिमिझम म्हणता येईल, रडलेलं, रडत कढत आयुष्य काढणं, कंठणं असा भाग नाहीये. तिथेही एक प्रकारे कर्मत्याग करूनही त्या समाजाच्या लोकांच्या उद्धारासाठीच जे कार्य आहे ते करत राहणं हे भारतीय संन्यास परंपरेमध्ये अपेक्षित आहे. हे लोकमान्य टिळकांनी इथे स्पष्ट केलं. म्हणजे पाश्चात्य धारणेने
संन्यास मार्गामध्ये जी निगेटिव्हिटी, जी नकारात्मकता दाखवली होती, मानली होती, ती कशी भारतीय संन्यासाच्या परंपरेत नाही, हे लोकमान्यांनी सर्वप्रथम अधोरेखित इथे केलेलं असतं. अगदी गीता रहस्यातले लोकमान्यांचे शब्द आपल्याला पाहायचे असतील तर मी ते इथे तसेच्या तसे उद्धृत करतो, वाचून दाखवतो. युरोप खंडात अरिस्टॉटल पासून आतापर्यंत या बाबतीत जसे दोन पक्ष आहेत, तद्वतच प्राचीन काळापासून आतापर्यंत हिंदुस्थानातील वैदिक धर्मातही या संबंधी दोन मार्ग एकसारखे चालत आले आहेत. पैकी एक मार्गास संन्यास मार्ग, सांख्यनिष्ठा किंवा नुसते सांख्य, अगर ज्ञानातच नित्य घडून राहत असल्यामुळे ज्ञाननिष्ठा अशी नावे असून, दुसऱ्यास कर्मयोग किंवा संक्षेपाने नुसता योग अगर कर्मनिष्ठा असे म्हणतात. सांख्य आणि योग या शब्दांनी अनुक्रमे कपिल सांख्य आणि पातंजल सांख्य हे अर्थ येथे विवक्षित नाहीत, पण संन्यास हा शब्दही जरा संदिग्ध असल्यामुळे त्याच्या अर्थाचा जेथे जास्त खुलासा करणे आम्हाला योग्य वाटते. श्रीमद शंकराचार्यांनी आणि आमचे महाराष्ट्र देशात अमरणांत ब्रह्मचारी गोसावी राहून श्री समर्थ रामदास यांनी प्रसाराने जगाच्या उद्धाराची कर्मे केलेली आहेत. ज्ञानोत्तर जगातील व्यवहार केवळ कर्तव्य म्हणून लोककल्याणार्थ करावे की ते मिथ्या म्हणून अजिबात सोडून द्यावे, हा प्रकृतस्थरी मुख्य मुद्दा आहे. हे व्यवहार जो करीतो तो कर्ममार्गी होय, मग तो लग्न करो वा न करो, अथवा भगवी वस्त्रे नेसो वा पांढरी नेसो, किंबहुना अशी कर्मे करण्यास विवाह न करणे, भगवी वस्त्रे घेणे किंवा शहराबाहेर विरक्त होऊन राहणेच कित्येकदा विशेष सोयीचे असते. कारण मग कुटुंब भरणाची उपाधी मागे नसल्यामुळे आपला सर्व वेळ व परिश्रम लोककार्यार्थ खर्ची घालण्यास काहीच अडचण राहत नाही. असे पुरुष वेशाने संन्यासी असले तरी तत्वतः ते कर्मयोगीच होत. पण उलट पक्षी म्हणजे जगातील सर्वच व्यवहार निस्सार समजून व त्यांचा त्याग करून जे स्वस्थ बसतात ते संन्यासी म्हणावयाचे, मग त्यांनी प्रत्यक्ष चतुर्थाश्रम घेतला असो वा नसो. सारांश, गीतेचा कटाक्ष भगव्या किंवा पांढऱ्या वस्त्रांवर अगर विवाह किंवा ब्रह्मचर्य यांवरही नसून, ज्ञानी पुरुष जगाचे व्यवहार करीतो किंवा न करीतो एवढ्या एकाच गोष्टीवर नजर देऊन संन्यास व कर्मयोग या दोन मार्गांचा गीतेत भेद केला आहे. आपण पाहावं तेवढं थोडं आहे, मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्यांना सामाजिक आश्रमाच्या किंवा धर्मशास्त्राच्या दृष्टीने संन्यासी म्हणून आपण म्हटलेलं आहे, ते खऱ्या अर्थाने म्हणजे ज्याला पाश्चात्यांनी पेसिमिझम म्हटलंय, तो दुःखवाद, शून्यवाद, रडेपणा असा न घेता अतिशय सकारात्मक दृष्टीने किंवा लोकोद्धाराच्या एका व्यापक दृष्टीने झपाटलेली ही मंडळी म्हणजे भारतातले संन्यासी होते. म्हणजे लोकमान्यांनी इथे प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा, श्रीमद शंकराचार्य असतील किंवा समर्थ रामदासांसारखे जे पुरुष होते, त्या लोकोत्तर पुरुषांनी जे केलं ते संन्यास मार्गातून केलेलं एक व्यापक स्तरावरचं कर्म, ज्याला समर्थांच्या भाषेत साक्षेप असं म्हणता येईल, तो होता. अनेकांनी लोकमान्यांना शंकराचार्यांच्या विरुद्ध आपली गीता रहस्य ही टीका लिहिली, शंकराचार्यांच्या मार्गाचं खंडन केलं, त्यांचा अपमान केला, अशी विभिन्न प्रकारे राळ लोकमान्यांवर उठवली. मात्र खुद्द लोकमान्यांनीही हे अनेक वेळा हे गीता रहस्यामध्येही स्पष्ट केलेलं आहे की हे जे संन्यासी म्हणवतात, या संन्यासी म्हणवणाऱ्या लोकांनीच खऱ्या अर्थाने जो कर्ममार्ग भगवंतांनी सांगितला त्याचा आदर्श लोकांसमोर मांडला. कारण जी नैष्कर्म्य सिद्धी असं ज्याला गीतेमध्ये किंवा वेदांताच्या परिभाषेत म्हटलंय,
ती नैष्कर्म्य सिद्धी, कर्म करून देखील त्या कर्मफळाच्या आशेने बद्ध न होता तो साक्षेप टिकवणं, ते कर्मातलं सातत्य, प्रयत्नातलं सातत्य टिकवणं आणि पुन्हा त्याच्यापेक्षा तटस्थ राहून त्यामध्ये न गुंतून जाता निस्त्रैगुण्ये पथि विचरताम को विधी को निषेधा या सूत्राप्रमाणे आचरण करून राहणं हा खरा कर्मयोग आहे, जो या संन्याशांनी भारताला, या जगाला शिकवला. हे लोकमान्यांनी आपल्या या गीता रहस्याच्या संन्यास योगाच्या भाष्यामध्ये वारंवार व्यक्त केलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर गीतेमध्ये सांगितलेला संन्यास योग हा एक भगवंताकडे, परमात्म्याकडे जाणारा मार्ग म्हणून असला तरीही जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलंय, देह आणि देव या दोन देकारांच्या मध्ये देश हा एक तिसरा देकार असतो आणि तो मार्ग, देवाकडे जाणारा मार्ग हा देशातूनच जात असतो, देशोद्धारातूनच जात असतो. त्यामुळे या संन्यास निष्ठेला, त्या कर्म जी भौतिक आहेत, कर्म जी स्वार्थयुक्त आहेत, ती त्यागून परार्थासाठी कर्म करणाऱ्या निष्ठेला खऱ्या अर्थाने देशोद्धाराकडे जोडणं, देश कल्याणासाठी, देशहितासाठी सर्वस्व समर्पित करणं, हे त्या संन्यास योगातून खरं साध्य आहे. हे लोकमान्यांनी इथे दाखवून दिलं. मगाशी मी जो लोकमान्यांच्या चरित्रातला उल्लेख केला, तिथे लोकमान्यांची जी धारणा आहे ती स्वतःचं ममत्व, अहंता ही पूर्णपणे सरलेली आहे आणि त्यातून त्यांनी जे कर्म केलेलं आहे ते एक प्रकारे हे ज्याला गीता लोकसंग्रहात्मक कर्म म्हणते तसं आहे. तिथे माझा स्वार्थ, माझा उत्कर्ष असा कुठेच भाव नव्हता. त्यामुळे एक प्रकारे लोकमान्य हे स्वतः संन्यस्त कर्मयोगी कसे होते हे आपल्या लक्षात येईल. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं, आणि मी हे भाष नेणे. माऊली आपल्याला 18व्या अध्यायामध्ये सांगतायत, आणि मी हे भाष नेणे, माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. लोकमान्यांचा स्वतःचा नित्यव्यवहार या सूत्रात बसणारा होता. मी करणारा ही भाषाच त्यांच्या ठाई नव्हती. माझे, हे माझं आहे, हे दुसऱ्याच आहे. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. या वसुधैव कुटुंबकम या धारणेने लोकमान्य भारलेले होते. आणि जेव्हा अनेक विपरीत प्रसंग, प्रतिकूल प्रसंग त्यांच्यावर ओढवले आणि सुखाचेही प्रसंग ओढवले, तरीही लोकमान्य तितक्याच तरलपणे, तटस्थपणे त्यात एक साक्षी भावनेने वावरताना आपल्याला दिसतात. त्यामुळे त्या संन्यस्त कर्मयोगाचा अत्युच्च आदर्श असणाऱ्या या लोकमान्यांच्या गीता रहस्यामधला हा असा संन्यास योग आपल्याला निश्चितच लक्षात घेण्यासारखा आहे. आपण आजच्या आपल्या राहणीमानाचा, आपल्या विचारसरणीचा, आपण ज्या एका जीवन पद्धतीचा अवलंब करतो आहोत, त्यामध्ये हे बाणवणं हे खूप दुरापास्त आहे. म्हटलं तर दुरापास्त आहे आणि निर्धार केला तर कठीणही नाही. कारण लोकमान्यांनी स्वतः आदर्श घालून दिलेला आहे. मात्र हे सगळं कुठेतरी नोंदवलं जाणं, ग्रंथाधार तिथे मांडणं हे आवश्यक होतं. जे म्हणजे थोडक्यात त्याला एक तत्वज्ञानाची चौकट आखून सिद्धांताच्या परिष्कारामध्ये मांडणं हे जे आवश्यक होतं ते लोकमान्यांनी ह्या गीता रहस्याच्या माध्यमातून केलं. जेव्हा एकांगी टीका लोकमान्यांवर केली जाते
तेव्हा अशी एकांगी टीका करण्यापूर्वी खरंच लोकमान्य या संन्यास आणि कर्मयोग याविषयी नेमकं गीता रहस्यात काय सांगतात, हे दुसरे काय म्हणतात, याचा विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष या गीता रहस्याचा आस्वाद घेणं, त्याचं पठण करणं, त्याचं चिंतन करणं, हाच मुख्य भाग तिथे प्रस्तुत असतो. एवढा सगळा आपला वेळ मी इथे घेतला. जे काही माझ्या अभ्यासामध्ये मला यथाकथनचित लाभलं होतं, कळलं होतं, आकलन झालं होतं, ते मांडण्याचा कदाचित अनधिकाराने मी इथे आपल्या समोर प्रयत्न केला. जर या काही मांडणीमध्ये त्रुटी राहिल्या असतील, चूक झाली असेल, अपसिद्धांत झाला असेल, तर त्याबद्दल क्षमा प्रार्थी आहे. जर आपल्या सूचना असतील तर त्या नक्की मला कळवाव्यात, आणि जे चांगलं वाटलं असेल ते नक्की आपल्या बरोबर घ्यावं, चिंतनात घ्यावं, आणि अर्थात गीता रहस्याचं चिंतन मनन हे करत राहावं, आणि त्या लोकोत्तर लोकमान्याच्या चरणांसमोर नतमस्तक होत राहावं. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद, आणि अर्थात केसरीचे विशेष आभार, कारण त्यांनी गीता रहस्याच्या जयंतीच्या निमित्ताने माझे विचार आपणा सर्वांसमोर मांडण्याची संधी मला दिली. सादर नमस्कार.